गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ड्रग्ज प्रकरण आणि या प्रकरणात आज सुनावणी आहे। 6 आरोपींना दिंडोशी न्यायालयात हजर केलं जाणार आहे। कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू आहे, तर सगळ्या आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, एकतर आज आरोपीला दिंडोशी कोर्टात हजर केलं जाईल। या प्रकरणी आणखीन एक पेडलर रात्री ताब्यात घेण्यात आलेला आहे। साकीनाका परिसरातून गेले अनेक दिवस यावर चर्चा होतीये, तपास सुरू आहे, पण रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येते। नक्कीच आपण बघतोय लाघवी की हा जो इरफान आहे ह्याला खरं तर काल सकाळीच अटक केली आणि रात्री आणखीन एकाला अटक केली, म्हणजे थोडक्यात दोघांना अटक केलेली पाहायला मिळते। हा जो इरफान आहे हा तिथे नेस्कोमध्ये उपस्थित होता। आता जी त्याच्याकडे गोळ्या मिळालेल्या आहेत 200 एक्स्टसी नावाची ही गोळी आहे। हीच गोळी नेस्कोमध्ये देखील ज्या मृत्यू झालाय मुलांचा त्यांनी घेतल्याची शंका जी आहे ती व्यक्त केली जाते, मात्र त्याचा अद्यापही अहवाल जो आहे तो आलेला नाहीये। अहवाल आल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट होईल। मात्र आणखीन एकाला अटक केलेली आहे ज्याला आज न्यायालयामध्ये हजर करतील आणि या इरफानला काल न्यायालयात हजर केलेलं होतं, त्याला 20 तारखेपर्यंत आता पोलीस कोठडी सुनावलेली आहे। त्यामुळे आता इरफानकडनं आणखीन काय मिळतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। पण त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या नेस्कोच्या इव्हेंटमधनं विविध गोष्टी ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये काल आपण जर बघितलं तर ऑरीचा एक व्हिडिओ समोर आला होता, त्यामुळे ऑरी देखील त्याच्यात होता असं समोर आलं। याचबरोबर आज काल रात्री जो एक आरोपी अटक केलेला आहे त्याला आज न्यायालयामध्ये पुन्हा हजर करतील आणि जे आधीचे आरोपी आहेत ज्यांना पकडलं होतं त्यांना त्यांची पोलीस कोठडी जी आहे ती आज संपतीये, त्याच्यामुळे आज त्यांना देखील पुन्हा हजर करणार आहेत। त्यामुळे न्यायालयामध्ये आज काय होतंय, पोलिसांनी चौकशी दरम्यान नेमकं त्यांच्याकडनं काय काढलंय ते आज ती माहिती पोलीस न्यायालयात देतील आणि त्यानंतर न्यायालय नेमकं काय ऑर्डर देत आहे, काय आदेश देत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। लाघवी, अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।